आज 22 मार्च शुक्रवार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते मनापासून. नवीन कोणी जॉईन झाले असतील थोडी पद्धत शिकून घ्या, समजावून घ्या आणि काही शंका असतील तर विचारूया आपण. शेवटी वाटलं असं 5-7 मिनिट जास्त अगोदर संपवते म्हणजे तुम्हाला बोलायला संधी मिळेल. काल 13वा श्लोक झालेला होता की अप्रकाशः अप्रवृत्तिश्च प्रमादः मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. आज त्याच्या पुढचा श्लोक घ्यायचा आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. प्रत्येक गुणाचं काय वैशिष्ट्य आहे ते आता आपल्याला भगवंत सांगतायत. त्याची लक्षणं कालपर्यंत सांगितली, पण जर तो वाढला तर त्यावेळी ज्याला मरण येतं त्याला कोणती गती मिळते याचं विवरण किंवा याचं स्पष्टीकरण आता या 14व्या श्लोकापासून करताय. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत तदोत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्यते. खालच्या ओळीला संधी आहे. तदा उत्तमविदाम आणि लोकान अमलान प्रतिपद्यते. नचे संधी आहेत, न अर्धा पाहिजे. लोकान अमलान प्रतिपद्यते. आता यदा, यदा म्हणजे जेव्हा, सत्वे प्रवृद्धे म्हणजे सत्वगुणाची वाढ होते तेव्हा किंवा वाढ झालेली असताना, देहभृत म्हणजे आपण देह धारण करणारा अर्थात मनुष्य, प्रलयम याती. आता वैयक्तिक प्रलयम याती हा शब्द त्यांनी छान वापरलेला आहे. म्हणजे मरण होते असं न म्हणता प्रलयम याती म्हणजे त्याचा जेव्हा प्रलय होतो म्हणजेच तो मरण पावतो. तदा तू, तदा म्हणजे तेव्हा, तदा उत्तमविदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. म्हणजे अमलान उत्तमविदाम लोकान प्रतिपद्यते. मग तो कुठे कुठे पोचतो तर उत्तमविदान. उत्तमविदाम म्हणजे जे उत्तम कर्म करणाऱ्यांचे स्थान आहे अशा ठिकाणी. शिवाय ते स्थान कसं आहे, अमलान म्हणजे मल नसलेलं म्हणजेच निर्मळ, स्वच्छ अर्थात दिव्य, स्वर्ग वगैरे अशी ठिकाणं. लोकान म्हणजे लोक आणि प्रतिपद्यते म्हणजे प्राप्त करून घेतो. असं म्हणतात ना, शिवेन सह मोदते शिवलोकम अवाप्नोती, शिवेन सह मोदते. एका स्तोत्रामध्ये शेवटी म्हणलेलं आहे की असा जो शिवाची स्तुती करतो तो शिवलोकम अवाप्नोती, त्याला शिवलोक प्राप्त होतो. मग शिवलोकसुद्धा निर्मलच आहे, विष्णुलोक निर्मलच आहे, जे सगळे ब्रह्मलोक ते निर्मलच आहेत किंवा स्वर्ग हाही निर्मल आहे. तर ज्याचा सत्वगुण वृद्धीला पावलेला आहे किंवा वृद्धिंगत झालेला आहे आणि अशा वेळेला जर त्याला मरण आलं किंवा अशा वेळेला जर त्याचा प्रलय झाला तर तो उत्तम कार्य करणाऱ्यांचं जे निर्मळ स्थान आहे, निर्मल लोक आहे, स्वर्ग इत्यादी, त्या ठिकाणी तो पोहोचतो. म्हणजे क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती.
म्हणजे जेव्हा आपण भरपूर पुण्य करतो तेव्हा स्वर्गलोकाला जातो, आणि जेव्हा पुण्य आपलं संपतं तेव्हा पुन्हा मर्त्य लोकात येतो. पण आत्ता सत्वगुण वाढल्यानंतर मात्र तो पुण्यलोकात जातो, स्वर्गलोकात जातो, शिवलोकात जातो, विष्णू लोकात जातो, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे प्रत्येक गुणाचा फायदा किती आहे बघा. आपल्याला ह्याच जन्मी फक्त सुख पाहिजे का? हो नाही. मृत्यूनंतरही आपल्याला चांगली गती मिळायला पाहिजे, चांगलं ठिकाण मिळायला पाहिजे. कारण लगेच तर काही सगळे मोक्षाप्रत जाणार नाहीत, पण निदान एक चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळेल, तेही मृत्यूनंतर सुद्धा मिळेल, असं या ठिकाणी सांगितलं. काल आपण तमोगुणाचं पाहिलं होतं की तमोगुण ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला माणसाच्या हातून प्रमाद घडतात, मोह येतो, सगळीकडे अंधकार पसरतो. म्हणजे तमोगुण सगळ्यात निकृष्ट आहे, वाईट आहे. पण आता सत्व वाढल्यावर मात्र आपल्याला अधिक लाभ होणार आहे. विनोबाजी म्हणतात, वाढले असता सत्व जाय, जो देह सोडुनी, जन्मतो शुभलोकात, तो ज्ञात्यांच्या समागमी. सगळे जे ज्ञाते लोक असतील, ज्ञानी लोक असतील, त्यांच्या समागमात, त्यांच्या सहवासात त्याला जायला मिळतं. म्हणून पुण्यकृताम लोकां असं पण 6व्या अध्यायातही म्हणलेलं आहे की जो पुण्य करतो त्यालासुद्धा चांगल्या ठिकाणी पुनर्जन्म मिळतो. योग्याला अर्धवट त्याची साधना असते ती पूर्ण करण्यासाठी. तसंच इथं सांगतायत की सत्वगुण वाढता वाढता वाढला असता ज्याला मरण येतं तो उत्तम लोकामध्ये जातो. संत तुकाराम म्हणतात, जन्मभक्ती योगे रंगे, घडती तिथे व्रते सांगे, सत्वगुण उत्साहाने जरी वाटे अर्जुना, त्याच भावे अंतकाळी, सावधान हृत्कमळी, स्मरोनिया वनमाळी, देह जरी सोडिल, तरी श्रेष्ठ ज्ञाते लोक, जे का पावती कौतुक, तेथे पावे हा सात्विक, जेवी बालक पित्यापै. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. तया प्राप्ती पदाभोगी, कोणी उपद्रविना स्वर्गी, जरी स्वेच्छा भूमी लागी, आला तरी तुका तो. आता कुणीही त्या स्वर्गामध्ये त्याला उपद्रव देणार नाही, आणि पुन्हा स्वेच्छेनं जरी तो भूमीवर आला तरीही त्याला काही त्रास होणार नाही. वामन पंडित म्हणतात, वाढले सत्व असता, देहधारी मरे जरी, ज्ञाते उत्तम ज्या लोकी, जाती तो जाय त्या प्रती. जिथे जाणते लोक, ज्ञाते लोक जातात तिथेच तो सुद्धा जातो. आठल्ले म्हणतात, जाईल देहधारी मृत्यूपंथे, जाईल देहधारी मृत्यूपंथे, सत्ववृद्धी माझी जरी, ज्ञाते वसती ऐशा उत्तम लोकांस, तोही जाय तरी. किंवा मिरजकर म्हणतात, जेधवा सत्ववृद्धीत, मृत्यू येईल मानवा, निर्मला देवलोकाते, तो शुची जायते धवा. तो स्वतः शुची असतो, पवित्र असतो, त्यामुळं तो देवलोकाला जातो. गडकरी म्हणतात, वाढता सत्वदेहात, देह सोडून जाय जो, जन्मे ज्ञानी पुरुषांच्या, दिव्य लोकास अर्जुना. यांनी दिव्य लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या लोकामध्ये त्याला जन्म मिळतो असं सांगितलं. गडकरी म्हणतात, वाढता सत्वदेहात, देह सोडून जाय जो, जन्मे ज्ञानी पुरुषांच्या, दिव्य लोकास अर्जुना. तर भारती म्हणतात, सत्व प्रबळ असताना, मरण जरी प्राप्त देहधार्याला, सत्व प्रबळ असताना, मरण जरी प्राप्त देहधार्याला, उत्तम गती त्यास मिळो, उत्तम गती त्यास मिळे, सुज्ञजनांचाच लोक बा त्याला, सुज्ञजनांचाच लोक हो त्याला. जे सुज्ञ लोक आहेत, चांगले लोक आहेत,
अशांचाच लोक त्याला प्राप्त होतो. शंकराचार्य म्हणतात, जेव्हा शरीरधारी जीव सत्वगुणाची वृद्धी झालेली असताना मरणाला प्राप्त होतो, तेव्हा उत्तम तत्वाला जाणणारे लोक, अर्थात जे लोक महत्तत्वाला जाणतात, पुरुषाला जाणतात, जीवाला जाणतात, अशा निर्मळ लोकात प्राप्त होतो. म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं आहे, तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, अशा निर्मळ लोकांमध्ये तो प्राप्त होतो किंवा पोचतो. आणि रजगुणाचं पण सांगितलेलं आहे, पण ते पुढं बघू आपण. म्हणजे मानवी जीवन हे काय आहे, किंवा ह्या मृत्यूलोक ही जीवाची कर्मभूमी आहे. आणि 7 स्वर्ग आणि 7 पाताळ अशी 14 भुवन आहेत. आणि एकूण योनी किती आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना 84 लक्ष योनी. त्यातल्या 4 लक्ष मानवी आहेत, तेवढ्या सोडल्या तर 80 लक्ष योनी ह्या भोगभूमी आहेत. म्हणजे सगळे पशु पक्षी कीटक जे आहेत. आणि मानवी योनीत केलेल्या पापपुण्याचा भोग भोगणं हीच या जीवाची भूमिका असते. स्वर्ग हे पुण्यफळ भोगण्यासाठी असतं आणि पाताळ हे पापफळ. काल बघा एक वास्तव रामायण म्हणून मी वाचत होते, काहींना माहिती असतील, डॉक्टर पवी वर्तक, आणि वेळ पडली तर कधीतरी ते समजावून देईन मी. तर हे जे पाताळ वगैरे कल्पना आहे, त्यांनी आत्ताचे जे तिकडचे देश आहेत काही ते देश म्हणजेच हा पाताळाचा अंश आहे. नागलोक म्हणले, म्हणजे जिकडे पूर्वी सर्प वगैरे खाली असायचे, तसं आता जे लोकच आहेत, पण त्यांच्या अशा स्वभावानुसार ते जिथं आहेत ते लोक त्यांना प्राप्त होतात असं म्हटलेलं. आणि पापामुळे प्राप्त झालेल्या योनीमध्ये जन्म पावलेला जीव हा केवळ भोगासाठी आलेला असतो. त्याला त्या ठिकाणी पापाची पूर्ण कल्पना असते. कोणत्या पापामुळे आपल्याला जन्म मिळालेला आहे तेही त्याला जाणवत असतं, पण परमेश्वरानं वाचा दिली नाही म्हणून ते पशुपक्षी प्राणी बोलत नाहीत. पण परवा कोणीतरी सांगत होतं बघा, की तो पोपट सगळं बोलतो. आणि पूर्वी एक शूद्रक राजाच्या दरबारामध्ये एक अगदी अशी भिल्ल स्त्री म्हणा किंवा अगदी एक सेविका हातामध्ये पोपटाचा पिंजरा घेऊन येते आणि त्या राजाची परवानगी घेऊन त्याच्या दरबारातच तिला जायला मिळतं. तर तेव्हा तो म्हणतो तू कोण आहेस, काय आहे? तर ती सांगते की माझ्यापेक्षा हा पोपटच तुम्हाला सगळे. त्या पोपटानं पूर्वजन्मीची सगळी कहाणी सांगितलेली. म्हणजे ह्या पक्ष्यांना जरी सत्वगुणात, म्हणजे सत्वगुण कमी झाल्यामुळं आणि इतर गुण वाढल्यामुळं मरण आलेलं असलं, त्या योनीत जन्म मिळालेला असला, तरीसुद्धा कधीकधी पूर्वजन्मीची आठवण येऊन ते बोलू शकतात. पण इतर जनरली जे आहेत सगळे पशु पक्षी ते तर काही बोलत नाहीत. पण मग पुन्हा काय, मनुष्य जेव्हा पुनरपी जननम, ज्या वेळेला पुन्हा जन्म यायचा असतो तेव्हा तो म्हणतो की मीच तो आहे, तोच परमात्मा मी आहे, मी आता आल्यानंतर तुझंच चिंतन करीन. आणि बाहेर आल्यावर म्हणतो कोहम कोहम, मी आता कोण आहे असं माणसाला विस्मरण होत असतं. त्यामुळं सत्वगुणाचा फायदा आपल्याला एवढाच होणार आहे, सत्वगुण वृद्धीचा, की आपल्याला चांगला लोक मिळेल. किंवा त्याच्याही पलीकडे गेलो तर अजून 10 श्लोक राहिलेले आहेत, तर ते झाले की आपल्या लक्षात येईल की आपण गुणातीतच जर झालो, सत्व रज तमाच्याही पलीकडे गेलो, तर मात्र आपल्याला मोक्ष मिळणार. आता राजस गुणाचं काय म्हणतात बघा. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. कोणीतरी परवा त्या मनाच्या श्लोकाच्या विवरणात सांगत होते की आपल्याकडं अजूनही अशी पद्धत आहे ना, की एखादी व्यक्ती जर मरण पावली तर त्याच्या ठिकाणी ती अशी पिठाची वगैरे रांगोळी काढतात, पीठ पसरतात, त्याच्यावर तो दिवा ठेवतात आणि 10 दिवसानंतर जेव्हा तो 10वा वगैरे दशक्रिया विधी झाल्यानंतर त्या
रांगोळीवर हे पिठावर काही चिन्ह उठलं आहे का बघतात. मग काही वेळेला ओम उठतं, स्वस्तिक उठतं किंवा कुठल्या तरी पक्षाची प्राण्याची आकृती दिसते. मग त्याच्यावरून माणसं समजतात की आता यांना हा जन्म पुनर्जन्म मिळेल किंवा पुढची गती ही त्यांना मिळणार. तसं हे सात्विकचं सांगितलं की त्यांना स्वर्गलोक मिळणार, शिवलोक वगैरे मिळणार, देवलोक मिळणार. आता इथं काय सांगतायत की रजोगुण आणि तमोगुण हा जर वाढला तर काय काय मिळतं ते आता इथं सांगतायत की रजसी प्रलयम गत्वा. रजसी म्हणजे रजोगुण वाढला असताना, प्रलयम गत्वा तीच रचना ठेवलेली आहे. प्रलयाला गेला म्हणजेच मृत्यू आला तर कर्मसंगीषु जायते. तो कुठे जन्माला येतो? ज्या लोकांना कर्माची संग म्हणजे आसक्ती आहे, कर्माबद्दल आसक्ती असणाऱ्याच मनुष्यांमध्ये त्याचा जन्म होतो. आणि तथा त्याचप्रमाणे प्रलीन हा तमसी असा छोटासा संधी आहे. प्रलीन हा म्हणजे मृत्यू पावलेला, तमसी म्हणजे तमोगुणांनी युक्त अशा मूढ योनिषु जायते. अशा मूढ योनीमध्ये उत्पन्न होतो. म्हणजे तमोगुण वाढलेला जो असताना जो मरण पावतो तो तमोगुणाच्या कोणत्या योनी आहेत? कीटक, पशु, पक्षी इत्यादी योनीमध्ये तो विवेकशून्य अशा जातीत जन्माला येतो. मूढ योनिषु. मूढ म्हणजे मोहानी ग्रस्त, अज्ञानाने ग्रासलेला अशा योनीमध्ये तो जन्माला येतो. अशा आता खूप कथा असतात बघा. आणि विष्णू शर्मानी तर पंचतंत्र आणि हितोपदेश ही 2 कथासंग्रह लिहिलेले आहेत. राजपुत्रांना चतुर करण्यासाठी, हुशार करण्यासाठी, व्यवहार क्षम करण्यासाठी आणि सगळ्या पशुपक्ष्यांच्या प्राण्यांच्या कथा त्याच्यात लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला माणसाला संदेश दिले. तसा हा जो तमोगुणांनी वाढलेला मनुष्य मरण पावला तर त्याला पशुपक्षादींची अत्यंत हीन अशी योनी प्राप्त होते. बघूया समश्लोकी. रजात लीन झाला तो, कर्मासक्तात जन्मतो, तमी बुडून गेला तो, मूढ योनीत जन्मतो. रजो वृद्धीत जो मेला, कर्मठा माझी जन्मतो, तमो वृद्धीत मेला तो, मूढ योनीत जन्मतो. सगळ्यांनी तेच सांगितले. आता तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. सोस केला जन्मवरी, रजू पोसिला शरीरी, शेवटी तो देहधारी, मरे जरी वासने. त्यास पुन्हा तोची हाट, जेथे बसती कर्मठ, तेथे उपजुनी धोपट, मार्ग साधी माईक. आता परपिडा परनिंदा, परघाती जीव सदा, तमो वृद्धीत मानवा, जरी मेला प्राणिया. तरी जन्मे मूढ योनी, स्थावर पाथर काननी, मग तुकया नयनी, तयान दिसे कल्पांती. जे स्थावर जंगम अशा कुठल्याही त्या सुद्धा योनीच आहेत ना. स्थावर पर्वत, डोंगर, दगड, त्यामध्ये सुद्धा जन्म मिळू शकतो असं सांगतायत. गोखले म्हणतात रजाचा लय होताही, कर्मासक्तात जन्मतो, तमात मरता तोच, मूढ लोकात जन्मतो. सेनापती बापट म्हणतात रजोगुणी मृत्यू येता, जन्मे कर्मिष्ठ लोकितो, तमोगुणी मृत्यू येता, मूढ योनीत जन्मतो. ते सगळ्यांनी तत्व फक्त वेगळ्या शब्दात सांगितले. नंदापुरे म्हणतात रजवृद्धीमधी मृत्यू येता, कर्मसंगी जनी जन्मतसे, तमी पावता मृत्यू तो नर, मूढ योनीमधी जन्मतसे. तर हरिपंडित म्हणतात रजो गुण विरुढल्या मरण, ठाकले पाजया,
जगी सहज होतसे पुढती संग कर्मीयया. तमी मरण पावल्या उपरियेची लोकी कदा. पशूत निपजे कसा मग सदा महासुभटा. रजोगुण विरूढल्या मरण ठाकले पाजया. जगी सहज होतसे पुढती संग कर्मीयया. तर ज्याला कर्म करता करता मरण आले तो पुन्हा कर्मिष्ठ लोकांच्याच योनीमध्ये जन्म घेतो आणि जो मूढ योनीमध्ये जन्माला येतो. कारण का की तमोगुणाची वाढ झाल्यानंतर त्याला मरण आलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात रजोगुणाची वृद्धी झाली असता मरण आलं तर कर्मसंगी म्हणजे कर्मामध्ये ज्यांना आसक्ती आहे अशाच लोकांमध्ये त्याला जन्म येतो किंवा तो उत्पन्न होतो. आणि तमोगुणाची वाढ झाली असता मरण येणारा मनुष्य मूढ योनीमध्ये म्हणजे पशु वगैरे योनीमध्ये जन्माला येतो. आता हे सगळं काय कारण आहे? फक्त वाढला कर्म, रजोगुण वाढला, तमोगुण वाढला, हे सगळं आपल्याला पटलं. पण रजोगुणाकडं प्रवृत्ती का झाली? कर्माकडं जास्त प्रवृत्ती का झाली? कर्म जास्त का करावंसं वाटतं? या रजोगुणामुळं आपण पाहतो बघा, काही लोक इतके कामामध्ये मग्न असतात की त्यांना डोकं वर काढायला सुद्धा वेळ नसतो. ते म्हणतात बोलत राहा, माझं काम चालू राहू दे. मग आयुष्यभर जर त्यानं कष्ट 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 काम 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 केलं. आमच्या सासूबाई एक तत्त्व सांगायच्या बघा, पैशाकडे पैसा जातो आणि कष्टाकडे कष्ट जातं. ही सगळी भगवद्गीताच त्यांनी आजमावलेली होती किंवा डोक्यात आणलेली होती. मग बरोबर तेच सांगितले आता इथे भगवंत तेच सांगतात की जो कष्ट करत राहतो, जो जास्त कर्म करतो त्याला पुढचा जन्मही कर्मामध्येच मिळतो. आणि ज्याच्या ठिकाणी सगळ्यात मूढता आहे, तमोगुण आहे, तर त्याच्या ठिकाणी पुन्हा मूढ योनीमध्येच त्याला जन्म मिळतो. आता एक सांगतायत बावकर जे आहेत ते असं म्हणतात की वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला जिन्याचा वापर करावा लागतो. तसं प्रत्येक पायरीवर जाण्याला कारण म्हणजे हेतू असतो. त्याचा परिणाम वरवर जाण्यात होतो. दुसरी पायरी चढायला पहिली पायरी कंपल्सरी चढावीच लागते. म्हणजे पहिली पायरी हे कारण असतं आणि दुसरी पायरी हे त्याचं वर चढण्याचं म्हणजे प्रगती असते त्याची. तसं सात्विक गुणाच्या वृद्धीमुळं पुण्यकर्म घडतात आणि सात्विक वृत्तीचा विकास होतो. सात्विक गुणाच्या वृद्धीत मरण आल्यानंतर चांगल्या ठिकाणी त्याला जन्म मिळतो. हे मगाशी आपण पाहिलं. रजोगुणाचा उत्कर्ष म्हणजे धावपळ, गडबड, शेवटी गोंधळ, म्हणजे घाण्यात वाळू घातल्यानंतर तेल काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार असतो. किंवा मृगजळाचा पूर दिसला की नावेसाठी धावायचं, इतकी त्यांची कर्मासाठी तकतक असते. आता मला सांगा, मृगजळाला कधी पूर येईल का आणि नाव त्याच्यातनं जाईल का, एवढा तो आटापिटा करत असतो. हे जेव्हा म्हणले ना की नावेसाठी धावणं किंवा सतत गडबड गोंधळ, मला ते मुंबईचे चित्र दिसलं बघा डोळ्यासमोर. तुम्ही कुणी मुंबईचे असाल तर तुम्हाला ते पटेल की त्या लोकलसाठी सेकंड टू सेकंड, मिनिटसुद्धा नाही म्हणायचं. म्हणजे 8:59 म्हणजे 59ला ती ट्रेन हल्ली, लोकल पळाली, ती पुढच्या क्षणभर कुणासाठी थांबत नाही. मग पुढे 10 मिनिटांनी असेल, 3 मिनिटांनी असेल, तोपर्यंत त्या माणसाचा जीव नुसता असा होतो. ही सगळी कर्मिष्ठ लोक आहेत. त्याच्या उलट जी खेड्यात काही शांत अशा जागी राहतात त्यांच्यामागे तकतक नाही, गाडी गाठा नाही, पळापळी नाही. ते थोडेसे हळूहळू हळूहळू भगवंताचं नामस्मरण करत शांत जीवन जगत असतात. आणि तेच काहीजण इतका खटाटोप करतात की तहान भागवण्यासाठी जणू काही फेससुद्धा पितील पाण्याचा. किंवा दुःख वारा जसा क्षणभर स्थिर नसतो, चंद्राची कला जशी सतत बदलत असते,
नदीचं पाणी जसं सतत जागा बदलत असते, माकडाचं शरीर जसं सारखं हलत असतं, तसा रजोगुणी माणसाचं मन अस्थिरच असतं. तो एक काम करत असताना त्याच्या डोळ्यापुढं पुढच्या 10 कामाची लिस्ट असते आणि हे झालं की ते झालं की ते झालं की ते सगळं तो करत राहतो. म्हणजे त्याच्या पायाला, आमच्या एक आत्ते सासूबाई म्हणायच्या की त्यांच्या पायाला भिंगरी आहे, भिंगरी. म्हणजे सतत ते भिंगरीसारखंच फिरत राहणार. अशी रजोगुणाची वृद्धी झाली की मग माणूस चंचल, संशयी असा बनत राहतो. अतिशय त्याचं मन उतावीळ असतं. काल मी सांगितलं होतं की शेतात पेरलं, माझा भाऊच बरं का, लहानपणी आम्ही लहान असताना कळायचं नाही ना, ते बी पेरल्यानंतर त्याला असं वाटायचं तिसऱ्या दिवशी अंकुर येतो. पण मग पहिलं बी कुठं गेलंय बघू बरं, पुढे एवढासा तो तण दिसत असतो ना अंकुर, मग तो उघडून बघायचा की त्यात खाली काय झाले. मग त्याच्यातनं तो असं कोंब फुटलेला त्याला दिसायचा, पुन्हा घालून ठेवायचा. पण अशी लोक तर काही वेळेला किती वाढले झाड, किती वाढले रोप, पीक लावलेलं, मग पुन्हा ते रोवून ठेवण्याचं काम करतात. असं रोज रोज जर आपण पाहत राहिलो तर शक्य आहे का, मला सांगा तुम्ही? नाही शक्य. किंवा काही इतके आळशी असतात की तमोगुणाच्या वृद्धीमुळं त्याचं अज्ञानामुळं कुकर्म, मग त्याच्यामुळं पाप, मग पापामुळं खालच्या योनीत जन्म, आणि मनुष्य योनीत वाईट वृत्तीच्या लोकांच्या घरात जन्म. जर चुकून मनुष्य योनीत आला तर अत्यंत वाईट वृत्तीच्या दुष्ट लोकांच्या अशा घरामध्ये त्याला जन्म मिळतो, खालच्या योनीत जन्म मिळतो. शिवाय पुन्हा मग अपेयपान, काय म्हणायचं, धनदौलत मिळवण्यासाठी वाममार्गाचं आचरण, किती जणांचे खून करतील, किती जणांना दरोडे घालतील, किती जणांना मारतील. आता त्या रावणाच्याच ह्याच्यात सांगितलं होतं की इतके रांजण भरलेले होते त्याचे. एक किंवा वाल्मिकीचे वाल्याचं सुद्धा सांगितलं होतं की एकाला मारलं की एक खडा टाकायचा, अशी त्याची रांजण भरलेली होती. एवढे इतक्या जणांना तो मारत होता. हल्लीच्या काळात जुगार आहे, मद्य आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि स्वतः ऐशारामात राहायला त्याला आवडतं, लोळून दिवस काढायला, झोपून राहायला, असं सगळं आवडतं. पण त्याला पुढचा जो जन्म आहे तो नीच योनीतच मिळतो. वेळ आहे अजून. आता ह्या सात्विक, राजस आणि तामस कर्माचं फळ काय मिळतं, वाढल्यावर काय होतं हे सांगितलं. आता ते त्या प्रकारची कर्म केली तर काय होतं. कर्मण सुकृतस्याहुस सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तपसः फलं. छोटासा संधी आहे. सुकृतस्य आहुहु, आहुहु म्हणजे म्हणतात कर्मणः सुकृतस्य, म्हणजे सुकृतस्य कर्मणः सात्विकम निर्मलम फलम आहुहु. जो चांगलं कर्म करतो, सुकृत करतो, म्हणजे पुण्यवान, पुण्यकारक कर्म करतो, त्याच्या कर्माचं फळ सुद्धा काय मिळतं, सात्विकच असतं आणि ते निर्मळ असतं, अत्यंत स्वच्छ असतं, असं आहुहु म्हणजे सांगितलं जातं. म्हणून ज्ञानदेव नेहमी उदाहरण देतात की ज्वारी पेरली तर ज्वारीचंच पीक येणार, गहू पेरले गव्हाचंच पीक येणार, बाजरी पेरली बाजरीचंच पीक येणार, पुण्य पेरलं तर पुण्याचंच फळ येणार, पाप पेरलं तर पापाचंच फळ येणार. तेच इथं सांगतात की सुकृतस्य कर्मणः सात्विकम निर्मलम फलम. चांगलं जर कर्म केलं असेल, म्हणून काही गाणी छान आहेत बघा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सगळी गाणी अशी आहेत. तर पुढच्या ओळीत सांगितलंय रजसहा तू म्हणजे परंतु. रजसहा म्हणजे रजोगुणाचं, फलम म्हणजे फळ काय आहे, दुःखम. रजोगुणाचं फळ हे दुःख
दुःखच आहे, दुःखातच त्याचा शेवट होणार आहे. आणि पुढं म्हणले अज्ञानम तमसहा फलम. दुःखमच्या पुढे संधी आहे. अज्ञानम तमसहा फलम. आणि तमगुणाचं फळ काय आहे? अज्ञान. म्हणजे श्रेष्ठ सात्विक कर्माचं फळ सात्विक सुख, ज्ञान वैराग्य असं निर्मळ फळ सांगितलंय. राजस कर्माचं फळ दुःख सांगितलंय आणि तामस कर्माचं फळ अज्ञान सांगितलं आहे. आपण जे पेरू तेच उगवेल, पेराल तेच उगवेल. आणि आपण जर सत्वगुण पेरला तर सत्वगुणाचं पीक येईल, रजोगुण पेरला तर रजोगुणाचं पीक येईल, आणि तमोगुण पेरला तर तमोगुणाचंच आपल्याला फळ मिळेल. याच्या हे बघूया आपण समश्लोकी. फळ सात्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले, रजाचे फळ ते दुःख, तमाचे ज्ञान शून्यता. अज्ञान न म्हणतात ज्ञान शून्यता म्हणलं. पुढं वामन पंडित म्हणतात, वेदोक्त पुण्य कर्माचे फळ निर्मळ सात्विक, रजाचे फळ तो दुःख, तमाचे फळ अज्ञता. आणि संत तुकाराम म्हणतात, पैगा निवांत कवच रिपू, नग शत्रू जाऊ सुधावपू, ही गुणी कुलदीपू मज सात्विक आवडे. फळ निर्मळ सत्वाला, वेद जे काही बोलिला, पुण्यमार्ग उजळिला, दुजा भानू होऊनी. हा सत्वगुणी म्हणजे जणू काही दुसरा सूर्यच. राजाचे फळ ते दुःख, जरी रुचीने घे मुख, इंद्रिय विषयी असुख, आठवुनी मग रडे. जेव्हा माणसाला राजा जरी व्हायला मिळालं तरी सुद्धा त्याला ते दुःखच असतं. काय म्हणतात ना, टांगती तलवार आहे. आमच्या सासऱ्यांनी एक मला पत्रात लिहून पाठवलेलं होतं, बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. हे सतीचं वाण हे आपणहून स्वीकारलेलं आहे, ते इतकं सोपं नाही. अनसूयेनं वगैरे सुद्धा पतिव्रतेचं सगळा महिमा आणि त्याचं कसं आचरण हवंय ते सगळं सांगितलं होतं सीतामाईला. तर तसं राजाचं सुद्धा आपल्याला वाटतं पंतप्रधान आहेत, किती छान, आज इकडं जातात उद्या तिकडे दौरे करतात, पण त्यांच्या मनाला शरीराला सगळ्या यातना कष्टच असतात. उघडे तमाचे खापर, अज्ञानाचा शिरोभार, तेची फळ ज्या अपार, बोधा तुका नायके. पण अज्ञानाचा शिरोभार जेव्हा आहे तेव्हा त्याचं फळसुद्धा अपार आहे, आणि ते काही बोधा तुका नायके. हा तुका जो आहे हा ते काही ऐकत नाही, कारण ते तमोगुणाचं फळ आम्हाला नकोच आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. पूर्वीच्या श्रेष्ठांनी शुभ कर्माचं फळ अर्थात सात्विक कर्माचं फळ सात्विक आणि निर्मळ असल्याचं सांगितलं. शंकराचार्य तेच सांगतात. त्याप्रमाणे राजस कर्माचं फळ दुःख आहे असं सांगण्यात आले. आणि कर्माधिकाऱ्याप्रमाणे राजस कर्माचं फळसुद्धा कारणपरत्वे दुःखकारकच राजसच असतं. आणि तामसरूप अधर्म किंवा पापकर्माचं फळ अज्ञान असं सांगितलेलं आहे. इथेच आपण थांबू. आता सत्वामुळं काय प्राप्त होतं, अजूनही फळ काय मिळतं ते सांगितले. आता पुढे या गुणामुळं काय काय उत्पन्न होतं, निर्माण होतं ते उद्या म्हणजे आता घ्यायचं आहे का उद्या तास तर सांगा. हो म्हणले तर घेऊया, नाहीतर मग रविवारी मात्र हे आहे बरं का रामायणाचं, त्यामुळं नाही घेतला उद्या तरी चालेल, मला रामायणाची तयारी करायचीच आहे. रविवारी 3:30 वाजता दासबोध ग्रुपवर सगळेजण या, त्याची लिंक पाठवून देईन. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.